विद्यार्थी मित्र हो, आपण भारताचे राष्ट्रपती यांच्या संदर्भामध्ये माहिती बघत आहोत. भारताचे राष्ट्रपती हे भारताचे प्रथम नागरिक म्हणून ओळखले जातात. ते भारताच्या तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख असतात. याशिवाय भारताचे राष्ट्रपती अनेक स्वरूपाचे कार्य त्या ठिकाणी पार पाडत असताना आपल्याला दिसून येतात. एखाद्या विधेयकाचं रूपांतर राष्ट्रपतीचे सही झाल्यानंतरच त्या ठिकाणी कायद्यामध्ये रूपांतर होत असतं. याशिवाय एखाद्या विधेयकाचं कायद्यात होण्याची जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ते विधेयक स्थगित करण्याचा अधिकार देखील राष्ट्रपतींना आहे. संसदेचं कोणत्याही स्वरूपाचं अधिवेशन चालू नसेल किंवा एखाद्या तातडीच्या विषयावरती निर्णय घेणं महत्त्वाचं वाटत असेल, अशा वेळी भारताचे राष्ट्रपती वटहुकूम देखील काढत असतात. या घटकाबरोबरच आपण भारताच्या राष्ट्रपतीसाठी ज्या काही पात्रता आणि निवडणुकीचे सूत्र सांगितलेले आहेत, संसदेच्या मताचं सूत्र त्या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. राज्याच्या विधानसभेचे जे काही आमदार आहे यांच्या मताचं सूत्र देखील आपण बघितलेले आहे. ही दोन्ही सूत्रे राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये अत्यंत महत्त्वाची त्या ठिकाणी दिसून येतात. याबरोबरच विशिष्ट कोटा त्या ठिकाणी ठरवलेला आहे. एक कोटा ठरवल्यानंतर त्या मताचं मूल्य असणारा जो कोटा किंवा निवडून येण्यासाठी जे आवश्यक मतदान असतं, तो कोटा देखील ठरवण्याचा त्या ठिकाणी आपण बघितलेला आहे. आता यानंतर राष्ट्रपतीचा जो काही कार्यकाळ असतो, या संदर्भात आपल्याला माहिती बघायची आहे. भारताचा राष्ट्रपतीचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा गृहीत धरला जातो. परंतु राष्ट्रपती जर इच्छा असेल तर स्वतः राजीनामा देऊ शकतात किंवा इतर कारणास्तव देखील हे पद 5 वर्षाच्या अगोदर देखील कमी होऊ शकतं. यामध्ये राष्ट्रपती होते महाभियोग चालवला असेल, त्यामध्ये दोषी आढळलेले असतील किंवा मृत्यूमुळे किंवा दीर्घ आजारामुळे त्यांची इच्छा जर असेल की राष्ट्रपती पदावर आपण राहू शकत नाही किंवा आपल्याकडून हे कामकाज चालवणं शक्य नाही, अशा वेळी राष्ट्रपती पदाचा हा कार्यकाळ 5 वर्षापेक्षा कमी देखील त्या ठिकाणी ठरवला गेलेला आपल्याला दिसून येतो. राष्ट्रपतीची निवडणूक कितीही वेळा त्या ठिकाणी तो राष्ट्रपती होऊ शकतो. परंतु भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी एक पायंडा राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी घातलेला आपल्याला दिसून येतो. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी 2 वेळेस म्हणजे 2 टर्म राष्ट्रपती म्हणून त्या ठिकाणी कामकाज पाहिलेलं आहे. तिसऱ्यांदा निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी नकार दिलेला आपल्याला दिसून येतो. तेव्हापासून तर आजपर्यंत भारताच्या राष्ट्रपती टर्म ही 2 पेक्षा किंवा तो जास्त लढवत नाही, हे आपल्याला दिसून येते. आणि राष्ट्रपती विरुद्ध महाभियोग चालवण्याचा अधिकार राज्यघटनेच्या 61 कलमामध्ये नमूद केलेला देखील आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. या अभियोगाद्वारे देखील राष्ट्रपतीचं पद त्या ठिकाणी रिकामं किंवा कमी होत असताना आपल्याला दिसून येते. एखाद्या सभागृहामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये, ते लोकसभा असो की राज्यसभा असो, या सभागृहामध्ये एकूण संख्येच्या 1/4पेक्षा नसलेल्या सभासदांनी 14 दिवसांची लेखी सूचना देऊन आरोपाचा ठराव मांडला जातो. तसा ठराव 2/3 मताने मंजूर व्हावा लागतो. एका सभागृहात असा ठराव मंजूर झाल्यास दुसऱ्या सभागृहाने त्यातील आरोपांची चौकशी करावी असा तरतूद करण्यात आली आहे. राष्ट्रपतींना आपली बाजू मांडण्याचा अधिकार त्या ठिकाणी दिलेला आपल्याला दिसून येतो. या महाभियोगाच्या खटल्यानुसार कोणत्याही सभागृहामध्ये हा खटला चालतो आणि एकूण सभागृहामध्ये उपस्थित असलेल्या 1/4 सदस्यांनी 14 दिवसाची सह्या करून 14 दिवसाची लेखी सूचना आरोपाचा ठराव मांडला जात असतो आणि 14 दिवसा अगोदर राष्ट्रपतींना त्याची माहिती द्यावी लागत असते. तसा ठराव 2/3 मताने मंजूर व्हावा लागतो. एका सभागृहात असा ठराव मंजूर झाल्यास दुसऱ्या सभागृहाने त्यातील आरोपांची चौकशी करावी अशी तरतूद करण्यात आली आहे. राष्ट्रपतींना आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे. राष्ट्रपतीच्या पदच्युतीमुळे
राजीनाम्यामुळे अकाली निधनामुळे राष्ट्रपतीपद रिकामे झाले तर त्या तारखेपासून 6 महिन्यात निवडणूक घेतली जाते. या काळात तसेच राष्ट्रपती रजेवर आजारी असतील तर त्या काळात राष्ट्रपतीचे कामकाज उपराष्ट्रपती पाहतात. परंतु उपराष्ट्रपती हेच राष्ट्रपती बनत नाही. या काळात उपराष्ट्रपतींना राष्ट्रपतींना देय असलेले पगार, भत्ते किंवा सवलती प्राप्त होत असतात. त्या काळात उपराष्ट्रपती राज्यसभेचे कामकाज बघत नाहीत. राष्ट्रपती पे फखरुद्दीन अली अहमद यांच्या अकाली निधनानंतर उपराष्ट्रपतींनी राष्ट्रपतीचे काम पाहिलेले आपल्याला दिसून येतात. ही पद्धत भारतामध्ये दिसून येते, परंतु अमेरिकन राष्ट्रपतीपद रिकामे झाल्यास उपराष्ट्रपती हे उर्वरित काळासाठी राष्ट्रपती बनतात. याबरोबरच राष्ट्रपतींना दिल्ली या ठिकाणी शासकीय निवासस्थान त्या ठिकाणी दिलेले आहेत. प्रशस्त असा बंगला त्या ठिकाणी राष्ट्रपती भवन म्हणून दिल्ली या ठिकाणी त्यांचं निवासस्थान आहे. जवळपास 300 ते 350 खोल्या आणि 250-300 एकरमध्ये हा प्रशस्त बंगला किंवा राष्ट्रपती भवनाची निर्मिती केलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. याशिवाय राष्ट्रपतींना निवृत्त झाल्यानंतर भारतामध्ये कोणत्याही ठिकाणी त्यांची इच्छा असेल त्या ठिकाणी त्यांच्या इच्छेनुसार बंगला आणि एक नोकर त्यांच्या मदतीस म्हणून त्या ठिकाणी देण्यात येत असतो. याशिवाय राष्ट्रपतींना 5 लाख रुपये दरमहा पगार देखील वर्तमान काळामध्ये राष्ट्रपतींना देण्यात येत असतो. या पगारामध्ये सातत्यानं काळानुरूप वाढ होत असताना आपल्याला दिसून येते. अशा स्वरूपामध्ये राष्ट्रपतीचे निवासस्थान, पगाराचा उल्लेख आपल्याला भारताच्या राज्यघटनेमध्ये त्या ठिकाणी बघायला भेटतो. राष्ट्रपतीचे कार्य आणि अधिकार. देशातील कार्यकारी स्वरूपाचे सर्व सत्ता राष्ट्रपतीच्या हातात देण्यात आली आहे. या सत्तेचा वापर ते स्वतः करतात किंवा पंतप्रधानाकडून करून घेत असतात. म्हणून राष्ट्रपतींना सल्ला देण्यासाठी कलम 74-75 पंतप्रधान व मंत्रिमंडळाची रचना करण्यात आली आहे. घटनात्मक प्रमुख व राष्ट्रप्रमुख म्हणून राष्ट्रपतींना खूपच व्यापक व विस्तृत प्रमाणात अधिकार मिळाले आहेत. त्यांचे अधिकार व कार्य पुढील प्रमाणे दिसून येतात. कार्यकारी स्वरूपाचे अधिकार. या कार्यकारी स्वरूपाच्या अधिकारामध्ये संघराज्याची कार्यकारी सत्ता राष्ट्रपतींना देण्यात आली आहे. राष्ट्रप्रमुख आणि कार्यकारी मंडळ प्रमुख या नात्याने निवडणुका करणे, बडतर्फी, देखरेख, नियंत्रण, नियमन या कार्यांचा समावेश यात होत असतो. याशिवाय पुढील कार्यांचा समावेश कार्यकारी स्वरूपाच्या कामकाजामध्ये त्या ठिकाणी होत असताना आपल्याला दिसून येतो. यामध्ये सर्वप्रथम पंतप्रधानाची नियुक्ती करणे. तसं जर बघितले तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पक्षाच्या प्रमुखास, ज्या पक्षाला बहुमत मिळालेले असते त्या पक्षाच्या पक्षप्रमुखास किंवा निवडणूक लढवणारा जो काही प्रमुख त्याने ठेवला आहे, या प्रमुखास राष्ट्रपती काय करत असतात की पंतप्रधान म्हणून त्या ठिकाणी बोलवत असतात किंवा त्यांची नियुक्ती करण्याचा अधिकार पंतप्रधानाला असतो. प्रत्यक्ष व्यवहारात लोकसभेत बहुमत प्राप्त पक्ष त्यांचा एक नेता निवडतात. औपचारिकरित्या त्याची पंतप्रधान म्हणून निवड करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे. त्यांच्या व्यक्तिगत निवडीला वाव नाही असे प्रसंग केव्हा तरी उद्भवतात. पंतप्रधान मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांची नावे राष्ट्रपतीला सादर करतो. त्यांना मान्यता देण्याचे कार्य राष्ट्रपतीचे आहे. मंत्रिमंडळावर संसदेने अविश्वास व्यक्त केल्यास मंत्रिमंडळाचा राजीनामा स्वीकारण्याचा देखील राष्ट्रपतीला अधिकार आहे. पंतप्रधानाकडून हवी ती माहिती मागविण्याचा अधिकार राष्ट्रपतीला मिळालेला आहे. महालेखापाल, केंद्रीय लोकसेवा आयोगाचे सदस्य, अटर्नी जनरल इत्यादींच्या नेमणुका करण्याचा अधिकारही राष्ट्रपतींचा आहे. परराष्ट्रात वकील नेमणे आणि त्यांना अधिकार देणे, परराष्ट्रातून आलेल्या
राजदूतांची कागदपत्रे स्वीकारणे, राज्यपालांची नेमणूक करणे. राज्यपालांची नेमणूक 5 वर्षासाठी असते, तरीही राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत कार्यरत असतात. राष्ट्रपती राज्यपालांना सेवेतून कमी करू शकतात. अलीकडेच 2 जुलै 2004 काँग्रेस प्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीने राष्ट्रपतींना सल्ला दिला. त्यानुसार राष्ट्रपतींनी उत्तर प्रदेश, गोवा, हरियाणा आणि गुजरात ह्या 4 राज्यांच्या राज्यपालांना काढून टाकलेले त्या ठिकाणी दिसून येते. राज्यातील संघर्ष तंटे सोडविण्यासाठी आंतरराष्ट्रीय मंडळाची नेमणूक करणे, पंतप्रधान व त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना शपथ देण्याचे कार्य राष्ट्रपतींना करावे लागते. एखाद्या मंत्र्याने राजीनामा दिल्यास तो राजीनामा स्वीकृतीसाठी राष्ट्रपतीकडे पाठविला जात असतो. एखाद्या मंत्र्यांविषयी गंभीर आरोप असतील आणि अशा परिस्थितीत त्यांनी राजीनामा देण्यास नकार दिला असेल तर त्याला बडतर्फ करण्याविषयीची शिफारस पंतप्रधान राष्ट्रपतीकडे करत असतात. राष्ट्रपती त्यांना बडतर्फ करतात. अशा स्वरूपाचे कार्यकारी स्वरूपाचे अधिकार भारताच्या राष्ट्रपतीला मिळालेले आपल्याला दिसून येतात. विशिष्ट परिस्थितीत स्वयंविवेकाचा अधिकार वापरून कोणत्याही व्यक्तीची नेमणूक पंतप्रधानपदी करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो. कोणत्याच पक्षात बहुमत नसेल अशा वेळी हा अधिकार वापरला जातो. अलीकडे काळामध्ये असे बरेचदा प्रसंग उद्भवतो की ज्यावेळेस कोणत्याच पक्षाला, राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत नसते, अशा वेळी राष्ट्रपती स्वनिर्णयाच्या तत्वानुसार त्या ठिकाणी निर्णय घेतात आणि